रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. सर, एकीकडे विरोधक असं म्हणत आहे की महायुतीमध्ये खूप प्रॉब्लेम झालेला आहे. दुसरीकडे अजित पवार पक्षांकडून असं स्टेटमेंट पण आलं होतं आधी, स्टेटिंग आम्हाला 80 जागा विधानसभेमध्ये हवं आहे. तर विरोधक असं म्हणत आहे की आता महायुतीमध्ये खूप प्रॉब्लेम झालेला आहे, तर आम्हाला असं वाटत नाही की ह्यांना विधानसभेमध्ये काही जागा मिळतील, कारण अजित पवारांच्या पक्षाला काही जागा किंवा मंत्रीपद केंद्रामध्ये नाही मिळालं. तर या संदर्भात तुम्ही काय सांगणार? मला असं वाटतं विरोधकांनी महायुतीबद्दल बोलण्याऐवजी महाविकास आघाडीत जे सध्या वाद सुरू आहे त्याकडे बघितलं पाहिजे. काल काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले हे म्हणत होते की आम्हाला उद्धव ठाकरेंशी फोन करायचा प्रयत्न करत होतो, पण उद्धव ठाकरे साधे फोनवर पण आले नाहीत आणि फोन घेणं तर पुढची गोष्ट दूरच. त्यामुळे परस्पर उमेदवार जाहीर करून टाकले उद्धव ठाकरे यांनी, उभाठा गटाने. त्यामुळे खरी आत्ता भांडणं वाद जी आहेत ती महाविकास आघाडीमध्ये राहता राहिला प्रश्न महायुतीचा. खरं म्हणजे यापूर्वी आम्ही लोकसभेत जागा वाटप एकमताने केलं आणि मला नक्की खात्री आहे की विधानसभेचं जागा वाटप सुद्धा एकमताने होईल, त्यात काही शंका असण्याचं कारण नाही. केंद्रातल्या मंत्रिपदाबद्दल खरं म्हणजे त्यांना केंद्रातलं मंत्रिपद दिलं होतं राष्ट्रवादीला, पण त्यांनी ते तात्पुरतं नाकारलं. त्यामुळे या ठिकाणी जे चाललंय ते संवादातनं चाललंय महायुतीमध्ये, आणि भांडणं धुसफूस सध्या फोन न घेणं हे चालू आहे ते महाविकास आघाडीत. दुसरा प्रश्न असा आहे की सर, विरोधक असं म्हणत आहे की NEETचे परीक्षेचे जे निकाल लागला होता तो लोकसभेच्या निकालाच्या दिवशीच का लागलं होतं, लवकर का रिझल्ट डिक्लेअर केलं होतं, तर खूप घोटाळा आहे. स्वतंत्र बॉडी हे करणारी, त्याबद्दलचं जे त्यात जर काही गडबड असेल तर ते चौकशी होईल. मुझे लगता है महाविकास आघाड़ी में जो झगड़े चल रहे हैं उसके बारे में महाविकास आघाड़ी के नेताओं ने ज़्यादा ध्यान देना चाहिए. कल ही हमने सुना नाना पटोले कांग्रेस के अध्यक्ष बता रहे थे कि किस प्रकार वो बार बार फ़ोन कर रहे थे उद्धव ठाकरे को, लेकिन वो फ़ोन पे भी नहीं आए. फ़ोन लेना तो दूर की बात है. तो अगर ये इस वक्त झगड़े चल रहे हैं महाविकास आघाड़ी में, उद्धव ठाकरे ने चारों उम्मीदवार पदवीधर के डिक्लेयर कर दिए, महाविकास आघाड़ी में किसी को पूछा तक नहीं. आज राष्ट्रवादी शरद पवार गट के जो MP चुन के आए हैं उनके प्रोग्राम पे उद्धव ठाकरे के लोगों ने बहिष्कार कर दिया. तो ये झगड़े चल रहे हैं महाविकास आघाड़ी में, तो उनके बारे में सोचना चाहिए. महायुति का जब तक का सवाल है, हमने लोकसभा के सारी सीटें एक साथ लड़ी थी और अभी मुझे पूरा विश्वास है कि आगे आने वाले विधानसभा के समय भी नेता एक साथ बैठेंगे और जो सीटों का बंटवारा है वो ठीक से होगा, उसमें कोई दिक्कत नहीं आएगी. दूसरा प्रश्न ऐसा है कि NET की जो परीक्षा है, NET एक अलग बॉडी है. जिस प्रकार से वो उन्होंने एग्ज़ाम दी है, अगर उसमें कोई गड़बड़ी है तो मुझे लगता है उस पर इंक्वायरी होगी, उसमें कोई दिक्कत नहीं.